माझ्यासोबत भाजप खासदार अजित गोपछडे सर आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय। सर, मोर्चा निघतोय, मोर्चाचा निशाणा असा आहे की निवडणूक आयोग आणि भाजप म्हणजे तुम्ही एकत्रित मिळून काम करतायत आणि विरोधी पक्षांना हरवतायत। मला असं वाटतं की 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस त्यांना ह्या काही गोष्टी दिसल्या। आमचं तर सरकार 10 वर्षापासून आहे, म्हणजे हा प्रकार असा म्हणायचा। लोकसभेमध्ये आमचा बऱ्याच ठिकाणी पराभव झाला, पण त्यावेळेस त्यांना निवडणूक आयोग नाही दिसला। म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे यांना फक्त या देशामध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवणे, सामाजिक अस्थिरता निर्माण करणे, लोकांमध्ये विषमता निर्माण करणे, निवडणूक आयोगाबद्दलची विश्वसनीयता जनतेमधली कमी करणे। खरं तर यांना जर चर्चा करायची आहे तर मोर्चे काढण्यापेक्षा त्यांचं प्रेझेंटेशन त्यांच्या आघाडीच्या लोकांना दाखवल्यापेक्षा त्यांनी आयोगाच्या लोकांना प्रेझेंटेशन दाखवावं, त्यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांच्यासोबत चिंतन करावं, त्यांच्यासोबत वाद घालावा। ते त्यांचे सगळे मुद्दे त्यांचे खोडायला तयार आहेत। मग मोर्चे काढून उपयोग काय? तुम्हाला चर्चा करायची तर आयोगासोबत चर्चा करा। म्हणजे तुम्हाला या देशामधल्या जनतेच्या कुठल्याही मताच्या संदर्भामध्ये तुम्हाला किंमतच नाहीये, तुम्हाला जनतेची देखील किंमत नाही। हळूहळू तुमचे एक एक राज्य तुमच्या हातातून निसटून चालले। पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी ही शेवटची एक प्रकारची केविलवाणी धडपड आहे असं मला वाटते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज।